हातपाय बांधून बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यूनंतर आरोपितांवर गुन्हे दाखल। 1 एप्रिल रोजी घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणात सखाराम नारायण हुलकाने वय 40 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजताच्या सुमारास सखाराम हुलकाने यांना आरोपींनी घरासमोरील रस्त्यावर हातपाय बांधून नग्न अवस्थेत बेदम मारहाण केली। लोखंडी पाईप, लाथा, बुक्क्यांनी करण्यात आलेल्या या मारहाणीत सखाराम गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ शिवानंद हुलकाने घटनास्थळी पोहोचले। त्यांनी इतरांच्या मदतीने सखाराम यांना कपडे घालून घरी आणले। त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्याचा सल्ला दिला। नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना 4 एप्रिल रोजी रात्री सखाराम हुलकाने यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी शिवानंद शंकर हुलकाने यांच्या तक्रारीवरून विठ्ठल नागोराव भाकरे 52, रोहन विठ्ठल भाकरे 20, प्रशांत कुमार उर्फ पवन विठ्ठल भाकरे 23 आणि योगेश उत्तम भाकरे 34 यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशन भारतीय न्याय संहिताचे कलम 103.135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेचा तपास करण्यासाठी आरोपींना ताब्यात घेऊन पुसद शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील कारवाई करीत आहे। या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनल